समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। भैरवनाथाच्या नावाने चांगभलच्या गजरात वरुड तालुका खटावेतील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यात्रेच्या पहिल्या दिवशी भैरवनाथ देवाच्या वाढदिवसानिमित्त होम हवन तसेच सायंकाळी महाप्रसाद आणि रात्री हरिभक्त पारायण बाळकृष्ण वसंत गडकर यांचं कीर्तन झालं। दिनांक 12 रोजी बैलगाड्यांच्या जंगी शर्यती झाल्या। रात्री 10 वाजता श्रींची पालखीतून मिरवणूक निघाली। गुरुवारी दिनांक 13 रोजी श्री भैरवनाथ रथोत्सव उत्साहात संपन्न झाला। देवाची रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण गावातून रथाची मिरवणूक झाल्यानंतर रात्री उशिरा मिरवणूक मंदिर परिसरात आली। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथावरील देणगीची मोजणी करण्यात आली। यावर्षी रथावर 4,07,616 रुपयांची रोख देणगी जमा झाली आहे। रात्री 9:30 वाजता रॉयल म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा सदाबहार कार्यक्रम झाला। शुक्रवार दिनांक 14 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तसेच रात्री 9 वाजता सूर्यकांत चंद्रकांत विरळीकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला। दुपारी 2 वाजल्यापासून आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान झालं। या मैदानात पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध प्रकाश बनकर ही प्रथम क्रमांकाची 3,51,000 रुपयांची कुस्ती, तर पैलवान संदीप मोठे सांगली विरुद्ध महारुद्र काळे कुर्डुवाडी यांची 1,51,000 इनामाची द्वितीय क्रमांकाची कुस्ती तसेच इतर शेकडो रंगतदार कुस्त्या झाल्या। याशिवाय बैलगाडा शर्यत, क्रिकेट स्पर्धा आणि इतर कार्यक्रमास ग्रामस्थ आणि यात्राप्रेमी रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, समस्त ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ वरुड यांच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेसाठी विशेष परिश्रम घेतले। दरम्यान यात्रेनिमित्त साप्ताहिक एरळा दर्शनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। प्रतिनिधी रविराज महामुनी, शरद कदम, वरुड। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।